नमस्कार, नमस्कार, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. माझ्या यूट्यूबच्या सिरियलमध्ये, असं बरं का, यूट्यूबची सिरियल, आणि या सिरियलचं नाव काय आहे? दैनंदिन आरोग्य विचार. मराठीतून सोप्या, अतिशय सोप्या मराठीतून, परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातून ही अरेंज केलेली वन मॅन शो आहे. एकपात्री प्रयोग. कशी आहे? 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंत दररोज थोडं 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 आपण आरोग्याबद्दलचं, आयुर्वेदाबद्दलचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. आज आहे 11 जानेवारी आणि आजचा विषय आहे आपला दिवसाची प्रसन्न सुरुवात. दिवसाची प्रसन्न सुरुवात. एक लक्षात घ्या मित्रांनो, की हे सगळं करण्यामागचा उद्देश आहे की आपल्या या जगातील, भारतातील, महाराष्ट्रातील, पुण्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील व्यक्ती ही तंदुरुस्त राहिली पाहिजे. त्यासाठी हे आरोग्याचं जे ज्ञान आहे, ते ज्ञानाचं दान करण्याचं काम हे मी प्रामाणिकपणे करतोय. आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती आहे की आपण माझं यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केलं असेल तर अतिशय आनंद आहे, मी आपला ऋणी आहे. आणि नसेल केलं तर ताबडतोबीने आपण हे चॅनल सबस्क्राईब करा. एवढंच नव्हे तर आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, जिथे जिथे मराठी भाषिक आपल्याला माहिती आहेत त्या सर्वांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. आणि म्हणजे माझ्या या प्रयत्नांचं सार्थक होईल. दिवसाची प्रसन्न सुरुवात. आपण आयुर्वेदाचे काही महत्वाचे मुद्दे समजून घेतो आहोत, कारण आयुर्वेद हे जीवनशास्त्र आहे, केवळ वैद्यकशास्त्र नाहीये, केवळ झाडपाल्याची औषधं नाहीये, केवळ सुतशेखर बृहत्वा चिंतामणी म्हणजे आयुर्वेद नव्हे. आयुर्वेद हा आपल्याला जगायचा आहे आणि जगत असताना प्रत्येक दिवसाचा विचार माणसाच्या मनामध्ये असला पाहिजे. प्रत्येक दिवस हा सोन्याचा झाला पाहिजे. आजी सोनियाचा दिनू असं म्हणतात ना, तसं हा प्रत्येक दिवस शुड बी द मेमोरेबल वन, गोल्डन वन. असं होण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलंय की या दिवसभरामध्ये कसं वागावं याचं एक काहीतरी तंत्र आणि मंत्र आहे. साधं आणि सोपं आहे, पण ते आटोकाट पालन केलं पाहिजे बरं का. आपण थोडा डॅम्बिसपणा करतो, आपण कायम एक्सक्युजेस सांगत असतो. नाही हो, ते काय झालं, आजचा दिवस फार माझा बरं का हेक्टिक गेला. एखादा क्वचित कधीतरी अपवादात्मक असं जाणं, हेक्टिक जाणं मला मान्य आहे. पण आपला प्रत्येक दिवस ही रॅट रेस आहे. रॅट रेस, पळतोय पळतोय पळतोय. फास्ट फूड प्लस फास्ट लाईफस्टाईल इज इक्वल टू फास्ट डेथ, असं देशपांडे सांगतात. फास्ट फूड, इन्स्टंट प्लस अधिक फास्ट लाईफस्टाईल इज इक्वल टू फास्ट डेथ. मग 40व्या वर्षीच हार्ट अटॅक येतो, 30व्या वर्षीच सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, तो गळपट्टा मानपट्टा लागतात, नाही का? असं आपल्याला नको आहे. आपल्याला याच्यासाठीचा प्रत्येक दिवसाचा विचार आपण काळजीपूर्वक केला पाहिजे. त्याला आयुर्वेद शास्त्रामध्ये दिनचर्या असं म्हणतात. मी आपल्याला वारंवार विनंती करतोय की आपण थोडे थोडे हे आपले मातृबोल जे आहेत, आयुर्वेद ही आपली मातृभाषा आहे. आयुर्वेद ही आईसारखी आहे. तर आईने शिकवलेल्या या गोष्टी नीट समजून घ्या. दिनचर्या, चर्या म्हणजे आचरण. दिवसभरामध्ये आपलं आचरण कसं असलं पाहिजे. सकाळ आणि या दिवसामध्ये 24 तास येतात बरं का. म्हणजे दिवसाची चर्या आणि रात्रीचर्या हा शब्द लक्षात ठेवा. रात्रीचर्या, चुरुचरती म्हणजे आचरण. मी आपल्याला फार असं बंबार्डिंग आणि अवघड अवघड सांगणार नाहीये, पण सोपे सोपे शब्द. दिनचर्या म्हणजे काय, ऋतुचर्या म्हणजे काय, ऋतूनुसार उन्हाळा, पावसाळा, हिवाळा याला आपलं बरोबर संतुलन होईल अशा प्रकारचं खाणं पिणं आचरण असेल तर त्याला म्हणायचं ऋतुचर्या. ऋतूप्रमाणे आचरण, दिवसाच्या प्रमाणे व्यवस्थित आचरण. कसं करायचंय बघा. त्याचं असं सांगितलंय की दिनचर्येमध्ये पहिला घटक म्हणजे आपण झोपेतून कधी उठायचं, किती वेळ झोपायचं, कसं उठायचं. तर लवकर उठे लवकर निजे तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे. ही ओवी माहिती आहे आपल्याला, मला माहिती आहे. सगळ्यांची पाठ पण असेल, नवीन पिढीची नसेल, पण त्यांनी वडीलधारी त्यांना सांगतील हो असं असं आहे बरं का, लवकर झोपे लवकर उठे. पण हेच आयुर्वेदाने सांगितलं आहे की ब्राह्म मुहूर्त उठता आला पाहिजे आपल्याला. सूर्योदय सनराईज जेव्हा होतो त्याच्या अलीकडे पलीकडे, विशेषतः अलीकडे 1-1.5 तास, अर्धा तास, 15 मिनिटं निदान सूर्योदयाला तरी आपण उठायचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. साधारणतः 6, 6:15, 5, 5:15, 5:30 भारतीय वेळेनुसार
सकाळच्या वेळेला पुणे मुंबईचा जर विचार केला तर ही वेळ असते. पण हे उठणं कधी होतं? आता काहीतरी नॉटी जी काही मंडळी असतात ते असा विचित्र प्रश्न विचारतात बरं का. सर पण तो सूर्य दिसतच नाही. ते कॅनडामध्ये तर म्हणाले 12-12 महिने 6-6 महिने असा अंधार असतो, धुकं असतं, याम असतं. मी त्यांना असं सुचवतो की हे सगळीकडे जिथे जिथे तुम्ही गुगलला जाल तर तुमच्या प्रांतामध्ये सूर्योदयाची सनराईजची ऑफिशियल टायमिंग काय, सनसेट किती वाजता हे दिलेलं असतं. बघा तुम्ही गुगलला जाऊन बघा. गुगल गुरु काही प्रमाणात वापरायला हरकत नाही बरं का, सगळ्याच ठिकाणी नको पण काही ठिकाणी वापरा. सनराईज सनडेथ हे सूर्य दिसो किंवा नसो ती वेळ तर आहे की नाही. मग ती वेळ ही फार महत्वाची आहे आणि ही वेळ समजण्यासाठी साधारणतः रात्री आपली 7 ते 8 तास विश्रांती, कमीत कमी 6-7.5 तास विश्रांती झाली पाहिजे. म्हणजेच रात्री आपण पुण्या मुंबईचा विचार केला तर 10-10:30 झोपलं पाहिजे, उशिरात उशिरा, आणि सकाळी साधारणतः 5-5:30ला कमीत कमी उठलं पाहिजे. तर असं जर आपण केलं तर त्या ही जी वेळ असते सकाळची ती अतिशय प्रसन्न असते. असं म्हणतात दारू पिणारी माणसं काही वेळेला फार खट्याळ असतात. ती म्हणतात सर ते तुम्ही दारू पिऊ नका, याव पिऊ नका, तुम्ही कधी घेतली नाही म्हणून तुम्ही असं म्हणताय, सर एकदा घेऊन तर बघा. हे जसं त्यांचं खोटं काहीतरी भुलावण असते तसं या बाबतीत मी असं पॉझिटिव्ह सांगेन आपल्याला की सकाळच्या वेळेस उठून बघण्याचे प्रयत्न करा. मोकळ्या हवेत बाहेर जाऊन बघा, दीर्घ श्वास घ्या, प्राणायाम करा. बघा ती जी त्यावेळची एनर्जी तुम्हाला मिळेल ते इतकं जबरदस्त टॉनिक असेल की तुम्हाला कॅल्शियम, बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सप्लिमेंट्स, हॉर्मोनल सप्लिमेंट्स कशाची गरज भासणार नाही. निसर्गामध्ये एवढा प्रचंड ऑक्सिजन भरलेला आहे, शुद्ध हवा, त्याचं सेवन हे अतिशय महत्वाचं. म्हणून आपण म्हणतो की हे माझे बाह्य प्राण आहेत. शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न. अन्न, हवा, पाणी जीवनावश्यक गोष्टी. सकाळच्या वेळची हवा अतिशय प्रसन्न असते. त्यामुळे प्रातर्विधी झाला तुमचा, संडास वॉशरूम झालं, टॉयलेट झालं की मस्तपैकी तोंड धुवून, हातपाय स्वच्छ धुवून, फ्रेश होऊन थोडा ध्यान धारणेचा जर विचार केला तर आपण दीर्घ श्वसनाचे प्राणायाम केलेत, काही मोजकी आपल्याला जमतील तशी, मी म्हणत नाही की सगळीच काहीतरी आसनं आपल्याला करता आली पाहिजेत, पण एक आपल्या सोयीनुसार आपल्याला सांगितलेल्या योगा टीचर्सने तसं आपण आसनं तरी करावी, थोडी आसनं करावी, थोडंफार फिरायला जावं. या सगळ्याचा अंतर्भाव पाहिजे बरं का. मी फक्त घरात बसून आसनं करतो किंवा मी फक्त पळायला जातो, दोन्ही नको. आपण पुढे व्यायामाबद्दल सुद्धा सगळी माहिती पाहणार आहोत, पण एक लक्षात ठेवा याच्यामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टींचा थोडा थोडा अनुभव आपण घेतला पाहिजे आणि पालन केलं पाहिजे. ब्राह्ममुहूर्ताचं आयुर्वेदाने वैशिष्ट्य सांगितलंय. याला ब्रह्मचिंतनाचा काळ म्हणतात किंवा ईशचिंतन. सात्विक वातावरण असतं सकाळच्या वेळेला, कुठे गोंगाट नाही, हवेत प्रदूषण नाही, आवाजाचं प्रदूषण नाही, सारं कसं प्रसन्न आणि शांत शांत. या काळामध्ये ब्राह्ममुहूर्तामध्ये, म्हणून त्याला ब्राह्ममुहूर्त का म्हणायचं? ब्रह्म म्हणजे सृष्टीचा जो निर्माता आहे, निर्मितीची क्षमता या काळामध्ये आहे. माणसाकडून जे काव्य लेखन व्हायचंय, ग्रंथ लेखन व्हायचं आहे, शास्त्रीय काही डेव्हलपमेंट व्हायची आहे, सगळी या वेळेमध्ये जी तुमच्या डोक्यात विचार येतील त्याच्यामुळे सगळं दिवसभरामध्ये काम होणार आहे. तर या काळामध्ये निसर्गामध्ये आणि शरीरामध्ये सत्वगुणाचा उत्कर्ष झालेला असतो. त्यामुळे मन, बुद्धी आणि इंद्रिय प्रसन्न असतात. आयुर्वेदानुसार अजून हा वात दोषाची ऍक्टिव्हिटी असते. नर्वस स्टिम्युलस असतं, पेरिस्टाल्टिक मुवमेंट्सला थोडी थोडी हालचालींची संवेदना उत्पन्न झालेली असते आणि म्हणून सकाळच्या वेळेला तुम्ही जर संडासला जाण्याचा प्रयत्न केला तर अतिशय सुखकर असं मलविसर्जन होतं. आपोआप व्हायला पाहिजे, कारण वात दोष हा हालचालींसाठी प्राकृत प्रेरणा देत असतो. जर उठायला उशीर करून बघा तुम्ही, 9 वाजता उठा, 10 वाजता उठा, काही लोक तर दुपारी उठतात 12-1ला, त्यांना 100% लिहून घ्या माझ्याकडनं, कॉन्स्टिपेशनची तक्रार निर्माण झालेली असते. रात्री जागरण करणारे, उशिरा सकाळी उठणारे, या लोकांचं हे कारण आहे कॉन्स्टिपेशनचं. तर आपल्याला ते टाळायचंय असं लक्षात घ्या. दुसरं असं आहे की ब्राह्ममुहूर्ताच्या वेळेला अलीकडचा तुम्ही काळ बघितला तर रात्रीच्या पार्ट्या, रात्रीची जागरण, हे यालाच अभी तो क्या बाकी है, तर अशा प्रकारचे जे डिस्को डान्स करून तुम्ही रात्र जागवता, तर हे जेव्हा कंटिन्युअस असं काहीतरी चालू राहतं, अरे का लक्षात तुमच्या, तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या लोकांना या संकल्पना आयुर्वेदाच्या वेगळेपणाच्या वाटतात. अहो म्हणाले हे सर आता कालबाह्य झालंय म्हणे, असं सध्या शक्यच नाही आहे. तर हे मला असं वाटतं की काय आपला मोह किंवा भ्रम अशा प्रकारचं ते सगळं आपलं अंडरस्टँडिंग आहे, तो समज आहे, तो दुरुस्त केला पाहिजे आपण. याच्यासाठी वेळच्या वेळी तुम्ही तुमचा टीव्ही बंद करा, वेळच्या वेळी मोबाईल बंद करा, कुठलेही स्टिम्युलस नको, लाईट्स बंद करा,
आणि आपोआप तुम्हाला सकाळी जर दिवसभर व्यवस्थित तुम्ही विचार केले असतील, काम केलं असेल, शारीरिक आणि मानसिक व्यवस्थित तुमची ऍक्टिव्हिटी झालेली असेल, तर निश्चितपणाने तुम्हाला व्यवस्थित झोप येणार आहे. आणि सूर्योदयापूर्वी अगदी जरी दीड तास उठला नाही तरी सूर्योदयाच्या सुमाराला तुम्ही नक्की उठू शकाल. आणि असं जर उठायचा प्रयत्न केला तर त्याच्यामुळे तुमचं निश्चितपणाने मन हे प्रसन्न राहणार आहे. त्याच्यामध्ये एन्झायटी, डिप्रेशन, अँगर, एक्साइटमेंट या सगळ्या कमी होतील. आत्मचिंतनाला, इंट्रोस्पेक्शनला, आत्मविकासाला पुरेसा वेळ मिळतो आपल्याला. नाही तर आता सध्या परिस्थिती काय आहे, कसं बसं उठायचं, कसं बसं पटपट 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 आवरायचं, तोंड घास काहीतरी दूध गटा 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 प्यायचं आणि पळत पळत काहीतरी वाहन पकडायची, बसेस पकडायच्या, लोकल पकडायच्या, फास्ट ड्रायव्हिंग करायचं, भरून मोटरसायकलवरती जायचं. आयटीची मंडळी बघा, मला तर मला माफ करा बरं का, या शब्दाला खरंच माफ करा, पण मी ट्रॅफिक सिग्नलला या आयटी वाल्या लोकांची बॅक सॅक्स असतात पाठीमागती, हेल्मेट घालतात आणि एखाद्या सुसाट योद्ध्यासारखे भंग करून ताणून देत सुसाट जात असतात ना. मला अक्षरशः ते युद्धावरती चाललेल्या योद्ध्यासारखे किंवा वाईट भाषेमध्ये अतिरेक्यांसारखे वाटतात. सिग्नल पर्वा करत नाही, कशाची पर्वा करत नाही, झिंग झिंग झिंग. नाही मित्रांनो, आपली दिनचर्या ही टाइम टेबल नुसार असली पाहिजे. त्याच्यामध्ये जर व्यवस्थितपणा असेल, किती वाजता उठावं, किती वाजता झोपावं, किती वाजता काय करावं, मानसिक, मी म्हणत नाही प्रत्येक वेळा तुम्ही एक्सेल शीट तयार करा, पण या गोष्टी करता येतील. मानसिक दृष्टिकोनातून आपण जर परफेक्टली विचार केला, आपलं दिवसभराचं एक टाइम टेबल वेळापत्रक तयार केलं आणि शिस्तबद्ध रीतीने, असं सूर्यचंद्रांनी म्हटलं तर चालेल का, मी कधीही उगवेन, मी कधीही मावळेन. चंद्र म्हणाला मी काय नाही, आज वाटलं तर गती जी आहे पृथ्वी फिरण्याची वगैरे, असं काहीतरी निसर्गामध्ये असंतुलन झालं तर होतं का सगळं नीट होतं, नाही होत, सगळा अधपात होऊन जाईल. तसंच आपल्या मानवी जीवनामध्ये आहे. पण वाटते तसं वागायचा प्रयत्न केला तर गोंधळ आणि गडबड हे आपल्याला चुकणार नाही. आणि शारीरिक आणि मानसिक जेव्हा गोंधळ असतो तेव्हा ताण येतो आणि ताणापासून शारीरिक व्याधी होतात. मग तुम्हाला बीपी होणार, तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम येणार, छातीत धडधड होणार, संडासच्या तक्रारी होणार, नीट पचणार नाही, गॅसेस होणार, मन हे असं डिप्रेशन राहणार तुम्हाला कायम. तसं नको असेल तर आपण दिवसाची सुरुवात ही शांत आणि प्रसन्न राहून करूया. आपली कार्यक्षमता वाढूया. उठल्यानंतर अर्थातच जे काही प्रातर्विधी आपण म्हणतो, दात घासणं, म्हणजे मॉर्निंग रिच्युअल्स म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, ते सगळे आपण पार पाडायचे आहेत. प्रातस्मरण, काही प्रार्थना वगैरे म्हणायची आहे, व्यायाम करायचा आहे, अंगाला तेल लावायचंय, स्नान करायचंय आणि नंतर आपापल्या व्यवसायाकडे जायचं आहे. व्यवसायातून थकून आल्यानंतर कुटुंबाबरोबर काही वेळ घालवायचा आहे आणि रात्री शांत झोपायला जायचंय. या प्रत्येक मुद्द्याचं म्हणजे व्यायामाबद्दल, स्नानाबद्दल, अंगाला तेल लावण्याबद्दल आपण हळूहळू हळू माहिती घेणार आहोत. आणि या माहितीच्या आधारे आपण आपलं आयुष्य, आपल्या नातेवाईकांचं, मित्रांचं आयुष्य हे निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपल्याला मनापासून शुभेच्छा. असे सोपं सोपं चांगलं चांगलं ऐकण्यासाठी आपण माझं म्हणजे डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे यांचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. आणि आपल्या या वेळ दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून व्हिडिओ संपवतो. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे